आपल्या फर्मचं नाव करमाळा मशिनरी स्टोअर्स आहे आणि याच नावाच्या एका अर्जावर एक गुरसळी येथील एक महिला करमाळा तहसील समोर उपोषणाला बसलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडून त्यांची फसवणूक झालेली आहे. काय बोलायला याबाबत? नाही, कोणत्या संदर्भात? म्हणजे केळीच्या रोपासंदर्भात? केळीच्या रोपांचे बाबतीत फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही वर्षानुवर्ष जैन कंपनीची केळी रोपं विकत आहोत. त्यांनी त्याप्रमाणे आमच्याकडे मागणी नोंदवल्यानंतर जैन कंपनीचीच केळीची रोपं आपण त्यांना दिलेली आहेत. मुळात केळी रोपाची जी गाडी येते कंपनीकडून थेट त्या शेतकऱ्याच्या नावेच बुकिंग करून त्या शेतकऱ्याच्या जागेवरच पोच होते. त्यामुळं त्यांच्या आरोपात काय तथ्य असं मला काय वाटत नाही. आम्ही काय ते बदलायचा विषयच येत नाही. काहीतरी एक्स्ट्रा पैसे घेतलेत म्हणून त्यांचा आरोप आहे आणि त्यासाठी तुम्ही फसवणूक केली असं त्यांचं म्हणण्यात येतं. त्यात आर्थिक फसवणुकीचा काही विषय नाही आहे. केळी रोपाची जी किंमत आहे बिलाप्रमाणे ती जळगाव फॅक्टरी गोडाऊनच्या बाहेरची आहे. तिला वाहतूक लागते प्रति रोप 2 रुपये 50 पैसे प्रमाणे. ते रोपं आपण म्हणजे सगळ्यांनाच त्या प्रत्येक रोपाचं 2.5 रुपये भाडं आपण घेत असतो. ते त्यांची त्यात काहीतरी गैरसमज झालेला आहे. ते 4,500 रुपये 1700 रोपाचं भाडंच आपण फक्त वाढीव घेतलेलं आहे. त्यांनी आपल्याकडून रोपांची खरेदी कधी केलेली होती? त्यांनी सुरुवातीला मागणी आधी नोंदवली होती, परंतु हवामानामुळे ह्या वर्षी जैन कंपनीतच रोपांच्या डिलिव्हऱ्या उशिरा होत्या. त्यामुळं त्यांची रोपं फेब्रुवारी महिन्यात आल्यानंतर त्यांनी अद्याप लागवड केली नाही असे मला कळते. म्हणजे आता ऑगस्ट महिना सुरू आहे, 6 महिने लागवड केलेली नाही त्यांनी. आणि मला समजल्याप्रमाणे नुकसान भरपाईचा विषय तर ही जैविक रोपं आहे, टिश्यू कल्चर केळी रोपं देतो आपण, ती त्यांनी 7 दिवसाच्या आत लागवड करून मग आम्हाला कळवायला पाहिजे होतं. वास्तविक जैनचीच रोपं आहेत, ती लागवड केली असती तर झालं असतं, परंतु आता ती 8 महिन्यानंतर त्याच्यात ते रोपं खराब होणारच, त्याला काही अर्थ नाही. त्यात आमच्याकडनं काही फसवणूक किंवा चुकीचं झालेलं नाही. याबाबत त्यांनी केलेल्या अर्जानंतर एक समिती येऊन तपासणी करून गेलेली आहे. त्यात आपण होतात का त्यावेळेस? हो, त्या समितीच्या जबाबापुढे आमचे बंधू आणि कंपनीचे प्रतिनिधी किरण पाटील हे दोन्हीही व्यक्ती तिथं उपस्थित होते. त्यांनी अहवाल पूर्ण करण्यास सहकार्य केलेलं आहे. त्यांचा अहवाल येण्यास उशीर आहे असे आम्हाला समजले आहे. अहवाल आल्यानंतर पाहू काय करायचं ते. समिती पाहणी करते त्याच दिवशी अहवाल बी मिळू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय आपल्याला शासकीय कल्पना नाही, पण समिती आली तेव्हा आम्ही उपस्थित होतो. या समितीत शास्त्रज्ञ म्हणून कोणाचा समावेश होता कंपनीकडून? किरण पाटील आमचे शास्त्रज्ञ ॲग्रोनॉमिस्ट जेनेरेशन कंपनीचे, ते खास त्यासाठी आले होते. आणि आमचे बंधू विजय मसलेकर हे दोघंही तिथं उपस्थित होते. तरीही एवढं प्रक्रिया होऊन त्यांचं उपोषण आज सुरूच आहे. तर काय सांगाल याबाबत आपण? ते गैरसमजणुकीचं उपोषण करत आहेत आणि ह्या बाबतीत कसलीही आर्थिक फसवणूक किंवा रोपं दुसरी देणे हे आरोप आम्हाला मान्यच नाहीत. आम्ही जैनचीच रोपं दिलेली आहेत आणि कसली आर्थिक फसवणूक केलेली नाही. आता करमाळा मशिनरी स्टोअरच्या नावाने त्यांनी अर्ज वगैरे दिल्यानंतर कायदेशीर मार्गाने ते जर आंदोलन करत असतील आणि आरोप करत असतील, या आरोपावरून आपण काही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहात का? नाही, शासकीय अहवाल आल्यानंतर पाहूया त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा.